नमस्कार मित्रांनो, आपल्या डेली करंट अफेअरच्या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हमासच्या मिलिटरी चीफला मारण्यात आले हे असं इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनं म्हटलेलं आहे. सध्या न्यूजमध्ये हाच टॉपिक चर्चेमध्ये आहे. इथे आपण चर्चा करतोय मोहम्मद दाईफबद्दल. मोहम्मद दाईफ हा हमासचा मिलिटरी चीफ होता आणि ज्याला मारण्यासाठी इस्रायलने मागच्या 7 वेळा त्याला अटेम्प्ट केलं होतं मारण्यासाठी, पण तो प्रत्येकजण वाचलेला होता. याबद्दलचं IDFचं ट्विट तुम्ही इथे बघू शकता, जे चर्चेमध्ये सध्या आहे. आणि ही घटना एवढी महत्त्वाची याच्यासाठी आहे की मिडल ईस्टमध्ये ऑलरेडी युद्ध चालू आहे, जे आणखी त्याचा प्रसार होण्याची शक्यता या घटनेमुळे इथे वाटत आहे. तर नेमकं काय झालं होतं? 13 जुलै 2024 रोजी गाझामध्ये मानवी शेल्टर अल मवासी शिबिर येथे इस्रायलने हल्ला केला आणि ज्यामध्ये 90 लोक मृत्युमुखी पडले आणि 300 लोक जखमी झाले होते. त्या हल्ल्यामध्ये हा मोहम्मद दाईफ सुद्धा मारला गेला होता. दाईफला मारण्याचा मुख्य उद्देश काय होता? दाईफ जो आहे तो खूप काळापासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता, त्यामुळे याला मारणं गरजेचं होतं. आणि आता 2 दिवसाआधीच न्यूज आली होती की इस्रायलने तेहरानमध्ये इस्माईल हानिया जो हमासचा प्रमुख आहे त्याला सुद्धा मारलेला आहे. या 2 घटनेमुळे इस्रायल गाझा युद्ध जे आहे ते आणखी त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.